मी डॉक्टर तांबारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी लातूर। तर आज तुम्हाला सर्वांना जिल्हा क्षयरोग केंद्र इथं बोलवण्याचा उद्देश हा आहे की आपला जो हा नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम आहे, क्षयरोग राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, हा जो कार्यक्रम आहे तो सध्या टीबी मुक्त भारतामधून आपल्याला टीबी हा हटवायचा आहे, दूर करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला टीबी फ्री लातूर जिल्हा सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि त्याच्यासाठी जे काही ह्या कार्यक्रमाची उद्दिष्ट आहेत ती आपल्याला साध्य करायची आहेत। आणि आपल्या सर्वांनाच अवगत आहे की ज्यावेळेस आपलं एक कुठलाही आजार हा जर दूर करायचा असेल तर ती ज्यावेळेस सामाजिक चळवळ होते, समाजातला प्रत्येक घटक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, सहभाग घेतो, त्याच वेळेस आपण ते ध्येय आपण साध्य करू शकतो। जसं पोलिओ निर्मूलन आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, त्या अनुषंगाने क्षयरोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक सामाजिक चळवळ कशी आपल्याला उभं करता येईल, समाजातील सर्व घटकांचा याच्यामध्ये सहभाग आपल्याला कसा जास्तीत जास्त प्रमाणात घेता येईल, म्हणजे आरोग्य विभागासोबतच इतर आणि विभागांचं सुद्धा याच्यामध्ये सहकार्य वाढवून आपल्याला क्षयरोग हा कसा हटवता येईल आणि टीबी फ्री लातूर डिस्ट्रिक्ट हे आपल्याला कसं करता येईल हे आपल्याला ह्या मीटिंगच्या द्वारे आपल्याला साध्य करण्याचा आपला हा उद्देश आहे। तर सुरुवातीला क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि आपल्या भारतामध्ये एकूण जगाच्या 26% रुग्ण हे आपल्या भारत देशामध्ये आहेत। त्यामुळं म्हणजे 1/4 एवढे रुग्ण आपल्या भारत देशामध्ये आहेत आणि रुग्णांची संख्या एवढ्या जास्त प्रमाणात असल्यामुळं 2000 म्हणजे जगासाठी टीबी फ्री होण्याचं उद्दिष्ट 2030 आहे, परंतु त्यामुळं भारतासाठी हे 5 वर्ष आधी म्हणजे 2025 च्या आधी आपल्याला टीबी फ्री भारत करण्याचं उद्दिष्ट आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी ते ठरवलेलं आहे। कारण की हा 6 महिन्यापर्यंत ह्या आजाराचा उपचार राहतो आणि त्याच्यामुळं ती जी कुटुंब आहे त्या कुटुंबाचं सुद्धा 6 महिन्याचं म्हणजे जो व्यक्ती हा क्षयरोगग्रस्त असेल तर 6 महिन्याचं त्याचं रोजगार म्हणा तो त्या ठिकाणी थांबलेला असतो, म्हणजे 6 महिन्यासाठी त्याचं आर्थिक नुकसान त्या कुटुंबाचं त्या ठिकाणी होतं। 6 महिन्यात जरी शासन हा उपचार त्याला फ्री ऑफ कॉस्ट देत असलं तरी सुद्धा त्याचा रोजगार हा त्या ठिकाणी थांबतो, आर्थिक नुकसान त्या घराला होतं। जसं त्या कुटुंबाचं नुकसान होतं तसंच आपल्या जिल्ह्याचं म्हणा किंवा राज्याचं देशाचं सुद्धा आर्थिक उन्नतीवरती त्याचा परिणाम होतो। दुसरं आणखी याचं उद्देश हा आहे की जसं हा टीबी फक्त आजार नसून याला जसं आता मी आर्थिक म्हणजे उन्नती रोखतं तसं सामाजिक उन्नती सुद्धा हे आजार रोखतं। तसंच टीबीमुळं त्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण सुद्धा होतं, म्हणजे एक जो सर्वांगीण विकास त्या कुटुंबाचा, त्या जिल्ह्याचा, त्या राज्याचा आणि देशाचा आपल्याला साध्य करण्याचा विकसित भारत हे संकल्पना आहे, ती साध्य करण्यासाठी हा आजार सुद्धा कुठेतरी अडथळा बनत आहे हे लक्षात आल्यामुळं म्हणजे जगाच्या 5 वर्ष आधी आपल्याला जर हे आपण उद्दिष्ट साध्य केलं तर आपण नक्कीच देशाची जी आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी ते आपल्याला काय होणार आहे, फार मोठा सपोर्ट होणार आहे। हे मी याची म्हणजे पार्श्वभूमी आपल्याला सांगितली। तसं हा मग आजार हा पसरतो कसा आणि त्याचं आपण मग शासनाच्या उपाययोजना ह्याच्यासाठी काय आहेत, आरोग्य विभाग याच्यासाठी काय काय करत आहे आणि जसं मी म्हणाले की इतर विभागाचं सहकार्य ते सुद्धा आपण कशा प्रकारे घेणार आहोत, त्या पेशंटला त्याचं मानसिक मनोबल वाढण्यासाठी सुद्धा आपण कशा प्रकारे त्याला सर्व्हिसेस ह्या देत आहोत हे आपण बघूयात। हा आजार हवेद्वारे पसरतो, हे जंतू ज्या व्यक्तीला क्षयरोग झालेला आहे त्याच्या थुंकी वाटे शिंके वाटे हे हवेतून दुसऱ्या व्यक्तीला हे जंतू पसरतात आणि ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी आहे, कुपोषण आहे किंवा प्रतिकारशक्ती इतर आजारामुळे कमी झालेली आहे, जसं की मधुमेह आपण पाहत आहोत की प्रत्येक घरामध्ये मधुमेहाचा एकतरी रुग्ण आहे
डायलिसिसवरती असलेले रुग्ण किंवा जे काही जुनाट आजार असलेले रुग्ण आहेत, सध्या कॅन्सर किंवा इम्युनोसप्रेसंट असे वेगवेगळे नवीन नवीन आजार आपल्याकडे येत आहेत. लॉंग टर्मवरती उपचारावरती राहणारे पेशंटसुद्धा सध्या आपल्याला दिसत आहेत. असंसर्गिक आजाराचं प्रमाणसुद्धा आपल्याला वाढलेलं दिसत आहे. त्याचबरोबर जे काही हॅबिट्स म्हणजे वैयक्तिक पातळीवरती सवयी किंवा व्यसन असं आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये बिडी सिगारेटचं स्मोकिंग असेल, तंबाखू खाण्याचं प्रमाण असेल किंवा अल्कोहोल, हे जे व्यक्तिगत सवयी आहेत याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते आणि क्षयरोगाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. हवेतून प्रसार होत असल्यामुळं आपण ह्याचं प्रोटेक्शन म्हणून जन्मतःच BCGची लस ही सर्व लहान मुलांना जन्मतःच लस दिलेली आहे, जेणेकरून की हवेमधून प्रसार होतो तर ते नवजात बालकसुद्धा ह्या TB पासून त्याला प्रतिबंध मिळावा. म्हणजे इथून सुरुवात आपण ह्या सर्व्हिसेसची, क्षयरोग प्रतिबंधात्मक सर्व्हिसेसची आपण हे केलेली आहे. तर एक क्षयरुग्ण किती लोकांना हा प्रसार करतो? एक जर क्षयरुग्ण ट्रीटमेंट अभावी जर राहिला तर त्याच्या थुंकी वाटे किंवा शिंके वाटे हवेमध्ये जे ड्रॉपलेटमध्ये जो जीवाणू आहे तो एका व्यक्तीपासून 1 वर्षामध्ये 10 ते 15 व्यक्तींना ह्याचा जीवाणू जातो, म्हणजे प्रसार असा वाढतो. मग ते 10 ते 15 व्यक्तीमध्ये क्षयरोगाचा प्रादुर्भाव होण्याची पुढं शक्यता वाढते. तर हा जो संसर्गाचा प्रसार आहे हा आपल्याला कमी करायचा आहे. हे खूप महत्त्वाचा घटक. जर आपण प्रसार थांबवला तर भविष्यात वाढणारे पेशंट आपण काय करू शकू? नक्की आपण कमी करू शकू. त्यामुळं लवकर निदान म्हणजे पेशंटचं स्क्रीनिंग करणं, म्हणजे ज्या आपल्या सर्व आरोग्य संस्था आहेत, सर्व शहरी ग्रामीण सर्व भागातल्या, आणि तसंच आपण खाजगी संस्थांमध्ये सुद्धा जे TBचे क्षयरुग्ण आहेत ह्या सर्वांचं आपण काय केलेलं आहे, एक पब्लिक प्रायव्हेट म्हणजे पार्टनरशिप, म्हणजे सर्वांना आपण याच्यामध्ये TBचा क्षयरुग्ण तिथं स्क्रीन झाला पाहिजे आणि जिथं TBचं निदान होतं सर्व संस्थांमध्ये, आपल्या पब्लिक संस्था म्हणजे आपल्या सरकारी संस्था, खाजगी संस्था, जिथे कुठे TBचा रुग्ण निदान होईल तो शासकीय यंत्रणेला त्यांनी कळवायचं आहे. हे म्हणजे बाय लॉ त्यांना बंधनकारक केलेलं आहे. आणि आपल्या लातूर डिस्ट्रिक्टमध्ये समाधानाची गोष्ट ही आहे, चांगली एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की सर्व प्रॅक्टिशनर आपल्याला याच्याबाबतची नोंदणी जी आहे ते आपल्याला कळवतात. हे खूप चांगलं प्रमाण आपल्या लातूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आणि मागच्या वर्षीसुद्धा जो टोटल 3030 रुग्ण आपल्या जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 ह्या कालावधीमध्ये 3030 रुग्ण लातूर डिस्ट्रिक्टमध्ये आपले निदान झालेले आहेत आणि आपण ते उपचारावरती घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 23 मागचं वर्ष आपण क्षयरोग कार्यक्रमाची जी आकडेवारी आहे ती आपण जानेवारी ते डिसेंबर घेतो. इतर प्रोग्राम जे आहेत आपले ते एप्रिल टू मार्च असं आहे. क्षयरोगाची जानेवारी टू 2023 मध्ये 3030 रुग्ण आपण काय केलेले आहेत, निदान केलेले आहेत आणि त्यांना उपचारावरती आपण घेतलेलं आहे. वैयक्तिक पातळीवरती जसं लवकर त्याचं निदान करणं आणि त्यांना उपचारावरती घेणं हा पहिला टप्पा. तर जसं हा पसरतो मग त्याचे जे हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट आहेत, घरामध्ये संपर्कात येणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहे, तर हा संपर्कातले येणारे व्यक्तींचं आपण त्यांना ॲक्टिव्ह TB डिसीज आहे का, सक्रिय क्षयरुग्ण तो आहे का, याच्यासाठी आपण त्याची तपासणी करतो. म्हणजे थुंकी नमुना आणि एक्सरे ह्या 2 प्राथमिक स्वरूपात आपण तपासण्या करतो. आणि त्या तपासण्या झाल्यानंतर त्याच्यात क्षयरुग्ण त्यांना आढळून आला तर आपण त्यांना उपचार चालू करतो. क्षयरुग्ण नाही आढळून आला तर तशा जे आहेत 5 वर्षाच्या आतले पण आणि 5 वर्षाच्या वरचे पण हे सर्व जे सहवासित म्हणजे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत त्यांना आपण 6 महिन्यासाठी TB प्रतिबंधात्मक उपचार म्हणजे एक आयसोनियाझाईड ही टॅबलेट आहे ते 6 महिन्यासाठी आपण त्यांना प्रतिबंधात्मक म्हणून देतो. म्हणजे त्या आयसोनियाझाईड INH असं त्याला शॉर्टमध्ये म्हणतात. तर ही टॅबलेट आपण त्यांना 6 महिन्यासाठी आपण देतो. तर अशा त्या फॅमिलीचं सुद्धा आपण काय करतो, संरक्षण करतो, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना TBची लागण ही होणार नाही. आता
रुग्ण जो आहे, आता उपचार तर आपण शासकीय यंत्रणेतून त्याला फ्री ऑफ कॉस्ट देतोय. भले प्रायव्हेटमध्ये जरी एखादा पेशंट ट्रीटमेंट घ्यायची त्याची इच्छा असेल, आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना आपण ती ट्रीटमेंट त्यांना उपलब्ध करत आहोत फ्री ऑफ कॉस्ट. त्याचबरोबर 6 महिन्याचा हा उपचार असल्याकारणानं या पेशंटचं ह्या रुग्णामध्ये भूक मंदावणं, वजन कमी होणं, 2 आठवड्यापेक्षाचा जास्तीचा खोकला, ताप येणं, थुंकीतून रक्त पडणं, धाप लागणं, अशा प्रकारची जी लक्षणं आहेत, तर पेशंटचं सुरुवातीलाच वजन कमी झालेलं असतं, त्याची भूक मंदावलेली असते. आणि 6 महिन्याचा उपचार आहे, त्याच्यामुळं त्याला पोषण आहार हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. जर पोषक आहार मिळाला तरच तो उपचार जो आहे तो काय होईल, त्याला शरीर त्याचं प्रतिसाद हे देऊ शकेल. त्यामुळं शासनसुद्धा, जसे त्याचा मी सुरुवातीला म्हणाले की त्याचा रोजगार बुडतो त्या व्यक्तीचा, मग स्त्री असेल किंवा तो पुरुष असेल, तर ज्या कुटुंबाचा जर महिन्याचा रोजगार बुडाला तर मग त्याची उपजीविका कशी, हा प्रश्न. त्यामुळं शासनसुद्धा 500 रुपये पर मंथ त्या पेशंटच्या अकाउंटला हे जमा करतं. पेशंट निदान झालं की आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर म्हणजे त्याची एंट्री होते, अकाउंट नंबर आपण त्याचा अपडेट करतो. आपली जी आशा स्वयंसेविका आहे तिच्या मार्फत ते आपण अपडेशन करून घेतो आणि अकाउंट नंबर अपडेट केलं का शासनाकडून त्याला 500 रुपये अकाउंटला जमा होतात. हे झालं शासनाकडून. पण आपल्याला असंही आवाहन करण्यात आलेलं आहे की जसं मी म्हणाले की सामाजिक चळवळ आणि प्रत्येक घटकाचा याच्यामध्ये सहभाग, तर याला पोषण आहार म्हणून एक पोषण किट म्हणा, पोषण आहार कोरडा शिधा 6 महिन्यासाठी. तर एक पेशंट, आपण जे सर्व व्यक्ती आहोत, आम्ही अधिकारी असू, कर्मचारी असू किंवा समाजातले जे दानशूर व्यक्ती आहेत, ज्या आपल्या स्वयंसेवी संस्था आहेत, तर ह्या संस्था ह्यांनी काय करावं की क्षयरुग्ण दत्तक घ्यावा. आपण त्याला निक्षय मित्र असं म्हटलेलं आहे. निक्षय म्हणजे TB नाही, नो TB असं. तर त्यांना दत्तक घ्यावं आणि त्यांना पोषण आहारासाठी सहभाग द्यावा. तर आता ह्या चालू महिन्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या ॲक्टिव्हिटी आपण घेत आहोत, आपले आदरणीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडमनी सुद्धा काल स्वतः निक्षय मित्र झालेले आहेत. आपले आदरणीय CO सर, अनमोल सागर सर ही याच्यामध्ये निक्षय मित्र झालेले आहेत. हा 4 मार्चला आपण कार्यक्रम घेतला. आदरणीय आपले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वडगावे सर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर ढेले सर, हे सुद्धा निक्षय मित्र झालेले आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये सहभाग हा नोंदवलेला आहे. 2 सप्टेंबर 2022 पासून ही पोषण आहार वाटप करण्याची जी उपक्रम आहे तो आपण राबवत आहोत. म्हणजे आपल्या देशामध्ये सर्व ठिकाणी आपले डेप्युटी CO सर, तडवी सर, दाताळ सर, हे सुद्धा म्हणजे 4 मार्चला आपले सर्व अधिकारी, कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी, रेग्युलर कर्मचारी, सर्व डिपार्टमेंटचे एकत्र होऊन आपण 205 किट ह्याचे आपण ह्याचा पुरवठा आपल्या ह्या क्षयरुग्णांना आपण केलेला आहे. आणि म्हणजे ही आता 24 मार्च हा आपला वर्ल्ड TB डे आहे. त्या अनुषंगाने आमचा एक असा उद्देश आहे की बाबा ह्या महिन्यामध्ये हे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवून 31 मार्च पूर्वी हा जो सध्या आमच्याकडं 752 आकडा फूड बास्केटसाठी वेटिंग दिसत आहे, तो असा 0 तर होणार नाही, कारण नवीन पेशंट ॲड होत आहेत. तर ते 100-200 पर्यंत आपल्याला एक कमी हा कसा आणता येईल ह्यासाठी एकत्रितपणे आपल्या जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण याच्यासाठी प्रयत्न हे करत आहोत. हे झालं पोषण आहारच्या बाबतीमध्ये. आता हे रुग्णाच्या बाबतीत त्याचं कुटुंब आणि आता समाजाच्या बाबतीमध्ये जसं पोषण आहारचा एक विषय मी सांगितला, तर आणखी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे की एकतर ह्याची मोठ्या प्रमाणात जागरूकता की TB हा आजार लपवू नये. आणखी पण एखाद्या महिलेमध्ये, एखाद्या मुलीमध्ये जर हा किंवा एखाद्या पुरुषामध्ये सुद्धा जर TB दिसून आला तर ते काय केलं जातं की उपचार घेतला जातो, मग कुठेतरी प्रायव्हेटमध्ये, मग जिथं की मग त्यांना खर्च हा येऊ शकतो, कारण जागरूकता नाही आहे की आपल्याला सरकारीमध्ये याचा फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट ही मिळणार आहे. आणि त्यामुळं मग जर तो शासकीय यंत्रणेला TB आहे हे नाही कळलं तर त्या कुटुंबाला पण आपण सर्व्हिसेस ह्या नाही देऊ शकत. त्याच्यामुळं TB हा लपून ठेवू नये, याचा उपचार आहे. TB हा असा आजार आहे की उपचाराने बरा होतो. हा असा आजार आहे की लवकर जर निदान झालं तर उपचाराने हा पूर्णपणे आजार बरा होतो. आता आपण डायबिटीस म्हणलं, एकदा डायबिटीस झालं तर आयुष्यभर डायबिटीस राहतो.
एकदा रक्तदाब झाला तर आयुष्यभर राहतो. तर हा एक डायबिटीस आहे म्हणून ओपनली सांगितलं जातं, बरोबर आहे. पण टीबी आहे म्हणून एखादा रुग्ण बोलतो का मला टीबी आहे, दबक्या आवाजात बोलतो, बरोबर आहे. तर हा जो एक भीती, गैरसमज तो आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्यापक प्रमाणात त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं आणि प्रसार थांबवायचा आहे. तर कफ एटिकेट, खोकताना शिंकताना रुमाल लावावा, हाताच्या खोबणीमध्ये जे कफ एटिकेट आहेत ते पाळावेत. वारंवार हात धुणं किंवा ज्यांना लक्षणं आहेत त्यांनी मास्क वापरणं किंवा 3 घडीचा रुमाल, ज्यांच्याकडे मास्क नाही 3 घडीचा रुमाल वापरणं, अशा प्रकारचे आपण त्यांना सांगतो. आणि त्याचबरोबर समाजामधून सुद्धा त्या रुग्णाला मानसिक आधार हा मिळणं गरजेचं आहे. हा क्षयरुग्ण आहे म्हणून त्याला दुजाभावाची वागणूक मिळायला नाही पाहिजे, तरच त्यांना मानसिक मनोबल पण मिळेल. आणि जर कुठलंही, आता आपण सर्वांनाच माहीत आहे की जर त्याचं मानसिक मनोबल चांगलं असेल तरच ते उपचार त्याच्यावरती काम करतो आणि रुग्ण लवकर बरा होण्याचं प्रमाण हे समाधानकारक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता याच्यानंतरचा मुद्दा आहे की मग इतर विभागाचा आपण सहभाग कशा प्रकारे घेत आहोत. आरोग्य विभाग याच्यामध्ये सक्रिय आहे किंवा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळं डिपार्टमेंट टीबीसाठी आहे. मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा वेगळा विभाग आपल्याला टीबीसाठी आहे. तर इतर आरोग्य विभागाबरोबर इतर विभाग आपल्याला कशा प्रकारे घेता येईल. तर प्रायोरिटीनी मी सध्या एक मुद्दा नमूद करू इच्छिते की आपला जो पंचायत राज विभाग आहे याचा सक्रिय सहभाग याच्यामध्ये आपण 2023मध्ये सुद्धा, म्हणजे सर्व भारतामध्ये सर्व ठिकाणी आहे, आपण लातूरमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. जर आपल्याला टीबी फ्री भारत करायचं आहे तर आपण ध्येय काय ठेवलं की टीबी फ्री जिल्हा, टीबी फ्री लातूर आपल्याला कसं करता येईल. आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला सुरुवात कुठून करावी लागणार आहे, टीबी मुक्त ग्रामपंचायत किंवा टीबी मुक्त गाव. तर टीबी मुक्त ग्रामपंचायत हा एक खूप महत्त्वाकांक्षी आणि मूलभूत असा उपक्रम आपण राबवत आहोत. आणि याच्यामध्ये 2023मध्ये आपण 44 ग्रामपंचायत हे टीबी फ्री केलेले आहेत. टीबी फ्री केले म्हणजे रुग्ण शून्य आहेत असं त्याचा अर्थ नाही आहे, पण दर 1000 1पेक्षा कमी रुग्ण आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके. आणि हे जे रुग्ण आहेत त्यांना म्हणजे दर 1000 30पेक्षा जास्त रुग्ण शोधणं, संशयित तर आपल्याला शोधावे लागेल, संशयित शोधल्याशिवाय लवकर निदान होणार नाही. त्यामुळे 1000 30पेक्षा जास्त संशयित रुग्ण शोधणं, 1पेक्षा कमी 1000 तो रुग्ण असणं, त्याच्यानंतर त्याचं सक्सेस रेट आहे, पेशंट बरा होण्याचं रेट हे 85%पेक्षा जास्त असणं, औषधाला दाद न देणारा टीबी ह्याची तपासणी त्या रुग्णाची होणं, 65%पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व्हावी. आणि जो आपण पोषण आहार देतो तो सर्व रुग्णांना तिथे 100% रुग्णांना मिळावा. जे शासनाकडून 500 रुपये मिळतात ते त्यांना 100% रुग्णांना मिळावेत, हे याचे निकष आहेत. ह्या निकषामध्ये लातूर डिस्ट्रिक्टमधल्या 44 ग्रामपंचायत 2023मध्ये पात्र ह्या ठरलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपले पंचायत राजचे कर्मचारी, आपले BDO, आपले डेप्युटी CO सर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर आरोग्याचे जे कर्मचारी गाव पातळीवरती काम करतात, आम्ही त्यांना सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर आणि सिनियर लॅब सुपरवायझर हे 2 पोस्ट आपले गाव पातळीवरती काम करतात, प्रत्येक तालुक्यामध्ये एक असं. तर यांच्या तिथं सक्रिय सहभागाने आपण 44 ग्रामपंचायत ह्या टीबी मुक्त केलेल्या आहेत. आणि चालू वर्षामध्ये 2024मध्ये ज्या आपल्या 687 ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायत आपण याच्यामध्ये इन्क्लूड करत आहोत. मागच्या वर्षी पर ब्लॉक 5 असं टार्गेट ठेवून आपण ते म्हणजे पुढं प्रोसीड झालं होतं, पण चालू वर्षी सर्वच ग्रामपंचायत आपण याच्यामध्ये घेत आहोत, व्यापक प्रमाणात आपण हे घेत आहोत. आणि ज्या ग्रामपंचायत टीबी मुक्त होतील त्यांना पहिल्या वर्षी आपले महात्मा गांधी यांचा स्टॅच्यू, ब्रॉन्झ कलरचा स्टॅच्यू आणि सन्मानपत्र आपण माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते आपण देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. तर आता ही ॲक्टिव्हिटी आपण 24 मार्चलाच करणार होतो, परंतु आता हे कोड ऑफ कंडक्ट त्याच्यामुळे ही ॲक्टिव्हिटी आपण जून महिन्यामध्ये आपण मॅडमच्या हस्ते आपण करणार आहोत. जर ती ग्रामपंचायत 1 वर्ष टीबी फ्री राहिली तर ब्रॉन्झ कलरचा स्टॅच्यू, 2 वर्ष जर टीबी फ्री राहिली तर सिल्वर कलरचा स्टॅच्यू, आणि सलग 3 वर्ष जर ती ग्रामपंचायत टीबी फ्री राहिली तर गोल्डन कलरचा स्टॅच्यू देण्याचं हे आपल्याला आमच्या स्टेट टीबी ऑफिसकडून मार्गदर्शक सूचना ह्या दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त ग्रामपंचायत 24मध्ये करण्याचा आमचा निर्धार आहे.
त्यामुळं सर्वच ग्रामपंचायत आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत. टार्गेट ठेवलं नाही की एवढ्याच, आम्ही सर्व घेतलेले आहेत ग्रामपंचायत. त्याच्यामुळं कारण की मागच्या चालू 23मध्ये झालेल्या 44 ग्रामपंचायतसुद्धा पुढं त्यांना फ्रीचं स्टेटस त्यांचं ठेवायचं आहे. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व ग्रामपंचायत ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपण घेतलेले आहेत. तसंच शिक्षण विभाग आहे, महसूल विभाग आहे, आपल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या निमशासकीय किंवा अशासकीय ज्या संस्था असतात, NGOज आहेत, ह्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व हे करून आपण घेत आहोत. आणि जसं की TBच्या सर्व्हिसेससाठी आपण आता पोषण आहारसाठी आपल्याला जे दानशूर व्यक्ती शोधावे आपल्याला लागत होते, तर हा मुद्दा डिस्कस झाला आपल्या राज्य पातळीवरच्या ज्या सर्व आमच्या बैठका वगैरे होतात याच्यामध्ये, आणि सर्व डिपार्टमेंटच्या लोकांसमोर चर्चा झाली. तर जे आपले ग्रामपंचायत विभागाचे जे डायरेक्टर आहेत आनंद मिश्रा सर, त्यांनी म्हणजे त्यांच्या प्रयत्नातून आता प्रत्येक ग्रामपंचायतला सुद्धा की त्या पेशंटला पोषण आहार त्याच ग्रामपंचायतमध्ये आपण कशा प्रकारे देऊ शकू, तर हे 24 पासून तोही उपक्रम चालू झालेला आहे की म्हणजे जिल्हा स्तरावरून किंवा तालुका स्तरावरून ते दानशूर दाते शोधायचे, मग आपण पोच करायचं असं न करता गाव पातळीवरती 1 किंवा 2 पेशंट असतात, तर त्यांना त्याच गावामधून म्हणजे आपले सरपंच महोदय असतील किंवा ज्या प्रतिष्ठित व्यक्ती असतील किंवा इतर अधिकारी असतील, दानशूर व्यक्ती असतील, यांच्या माध्यमातूनच त्यांना पोषण आहार कसा देता येईल. आणि त्याचबरोबर जे ग्रामपंचायतला सुद्धा जो काही त्यांच्या म्हणजे आरोग्यासाठी जो निधी आहे, त्या निधीमधून सुद्धा आपण त्यांना त्या पेशंटला सपोर्ट कसा देऊ शकू यासाठी सुद्धा सूचना ह्या दिलेल्या आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्याला हा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम हा आपण राबवत आहोत. आणि सध्या आता ह्या चालू महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च ह्या महिन्यामध्ये एक TB प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मी जसं सांगितलं की 6 महिने एक गोळी आपण देतो, पण त्याचबरोबर जर 2025 पर्यंत हा मोठा टप्पा आपल्याला जर साध्य करायचा आहे, तर ह्या सर्व गोष्टी बरोबरच जसं मी मगाशी जन्मतः BCG लसचा उल्लेख केला, त्याचबरोबर BCG लस अशी आहे की किंवा कुठलीही लस कालांतराने काय होतं की त्या लसीचं संरक्षण देण्याची क्षमता वय वाढेल तसं, प्रतिकारशक्ती कमी होईल तसं त्याचं प्रमाण काय होतं कमी होतं, म्हणजे त्याची इफिकेसी असं म्हणतात, परिणामकारकता कमी होते, बरेच फॅक्टर त्याच्यासाठी असतात. तर त्यामुळं 18 वर्षावरील जे अतिजोखमीचे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये आपण BCG लसीकरण चालू करण्याची मोहीम ही आमची सध्या आम्ही प्रिपरेशन फेजमध्ये आहोत. तर त्यामध्ये 1 एप्रिल आता आमचं ट्रेनिंग आणि हा सगळा पार्ट ह्याचा चालू आहे. सर्व अधिकारी कर्मचारी, आरोग्य विभागात काम करणारे, आशा स्वयंसेविका, सर्व सुपरवायझर यांच्या सध्या प्रशिक्षणाची फेज 31 मार्चपर्यंत चालू आहे. 1 एप्रिल ते 20 एप्रिल ह्या कालावधीमध्ये आम्ही सर्वेक्षण पूर्ण करतोय. सर्वेक्षण करून अतिजोखमीचे लोक शोधतोय. गाव पातळीमध्ये हाऊस टू हाऊस सर्वेक्षण करून अतिजोखमीचे व्यक्ती शोधून आमची एक लिस्ट तयार होईल एप्रिल महिन्यामध्ये, आणि 1 मे पासून ह्याचे लसीकरण सत्र त्या गावामध्ये चालू होणार आहेत. जे नियमित लसीकरण लहान मुलांचं आपण करतो त्या ज्या ठिकाणी होतं अंगणवाडीमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांचं सत्र होतं तो दिवस सोडून इतर दिवस, आठवड्यातला जो काही दिवस तिथं फ्री आहे त्या दिवशी आपण ह्या 18 वर्षावरील व्यक्तींचं लसीकरण आपण हे घेणार आहोत. एप्रिल, मे, जून हे 3 महिने ही मोहीम चालू राहणार आहे आपल्या लातूर डिस्ट्रिक्टमध्ये. ओके, तर हे आपल्याला म्हणजे कोणाकोणाला द्यायचं आहे, जसं मी आता अतिजोखमीचे म्हणाले, तर याच्यामध्ये मागील 5 वर्षामध्ये ज्यांना TBची लागण झालेली आहे, जे पेशंट क्युअर्ड आहेत, एकदा लागण झालेली आहे मागील 5 वर्षामध्ये, म्हणजे जानेवारी 2019 पासूनचे रुग्ण. तसंच जसं मी मगाशी म्हणाले की त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना धोका आहे, तर 2021 पासूनचे जे क्षयरुग्ण आहेत, जे उपचार घेतलेले आहेत किंवा आता सध्या पण उपचारावरती आहेत, त्यांचे जे कॉन्टॅक्ट पर्सन, त्यांचे जे सहवासित आहेत, त्यांना ही लस आपण देणार आहोत. हा दुसरा ग्रुप झाला. तिसरा ग्रुप आहे 60 वर्षाच्या वरील व्यक्ती, हा तिसरा ग्रुप आहे. चौथा ग्रुप आहे ज्या व्यक्ती डायबेटीस त्यांना आहे, डायबेटीसचा उपचार त्या व्यक्ती घेतात, हा चौथा ग्रुप आहे. त्याच्यानंतर 5वा ग्रुप आहे बीडी सिगारेट
स्मोकिंग ह्याची हिस्ट्री आहे, पूर्वी ते हे स्मोकिंग किंवा बीडी सिगारेट स्मोक करत होते किंवा आत्ता आहे, अशा हा एक ग्रुप आहे याच्यामध्ये. आणि दुसरा जसं मगाशी मी उल्लेख केला की कुपोषण हे सुद्धा एक अतिजोखमीचा घटक आहे. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे कुपोषण, अंडरवेट आहेत, वजन कमी आहे, अशा व्यक्ती 18पेक्षा कमी BMI असलेला ग्रुप आपण याच्यामध्ये घेतलेले आहे. हे 6 ग्रुप आपण सर्वेक्षणाद्वारे ह्याची प्रत्येक गावनिहाय आम्ही यादी तयार करत आहोत. म्हणजे ह्या एप्रिल महिना आमचा पूर्ण सर्वे आणि प्रिपरेशन याच्यामध्ये जाणार आहे आणि मे, जून, जुलै ह्या 3 महिन्यामध्ये आपण सर्व जे हे व्यक्ती आहेत त्यांचं लसीकरण हे आपण पूर्ण करणार आहोत. आता हे लसीकरण जे आहे, आता हे अडल्ट आहेत, 18 वर्षापेक्षा वरचे, तर ते आपण त्यांना असं कंपल्सरी नाही केलेलं आहे, ऐच्छिक ठेवलेलं आहे. कंपल्सरी नाही, ऐच्छिक. पण हे पूर्वी आता आपण जर ऐच्छिक म्हटलं तर सगळेच किती तयार होतील हे नाही, पण त्यापूर्वी आपण काउन्सिलिंग, जसं आता हाऊस टू हाऊस सर्वेमध्ये माहिती सगळी सांगणं, ह्याचं गांभीर्य सांगणं, ह्याचा फायदा सांगणं, आणि त्याचाच हा भाग आहे की सर्व तुम्ही जे आता पत्रकार बंधू इथं आहेत की त्यांच्यामार्फत सुद्धा हा गोष्ट सर्वांपर्यंत पोचावी, सर्व माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोचावी हा उद्देश आहे. कारण की हे मोठ्या प्रमाणात मोहीम आपल्याला घ्यायची आहे. याच्याबाबतचे समज गैरसमज हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लोकांचे दूर व्हावेत. कारण आपण जन्मतः लस देतोय म्हणजे ही सेफ लस आहे. तसंच आपण लहान मुलामध्ये पण ऑब्झर्व करतो की लस दिल्यानंतर काय होतं, तिथं फोडी येते, बरोबर आहे, छोटीशी जखम, व्रण हा तिथे राहतो. तसंच मोठ्या व्यक्तीमध्ये पण तसंच होणार आहे की दिल्यानंतर पुरळ येईल आणि पाणी भरलेला फोड येईल आणि त्याच्यानंतर तिथं व्रण तयार होईल. तर मोठ्या लोकांमध्ये सुद्धा तेच आपल्याला लक्षणं दिसत, पण ते काय आहेत, नॉर्मल आहे असं. कारण की हे ज्या गोष्टी आहेत त्या जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लोकांना कळल्या तर ते गैरसमज त्यांचे दूर होतील. आणि ह्या म्हणजे जसं आता हवेतून पसरत आहे तर आपण सर्वच ह्याच्यामध्ये रिस्क आहेत, बरोबर आहे. आरोग्य विभागात काम करणारे आहेत किंवा आता तुम्ही पण सर्व लोक की गर्दीमध्ये, क्राऊडमध्ये किंवा जिथे मोठे कार्यक्रम वगैरे असते तिथे सुद्धा तुमचा संपर्क येतो. म्हणजे प्रत्येकाचा कुठं ना कुठं संपर्क येतो. आपण जेवढे सर्व लोक आहोत हवेद्वारे पसरत असल्यामुळं प्रत्येकजण याच्यामध्ये हाय रिस्क आहे. आणि जसं मगाशी मी म्हणाले की मधुमेह किंवा जे असंसर्गिक आजार आहेत याचं सुद्धा प्रमाण वरचेवर वाढत आहे. त्याच्यामुळं हे लागण होण्याची शक्यता प्रत्येकाला आहे. त्यामुळं प्रतिबंधात्मक उपाय करणं हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. तर ह्या प्रोग्रामबद्दल मला हे जे काही माहिती आपल्याला द्यायची होती ती दिलेली आहे. धन्यवाद. किट आपण देतो त्याच्यामध्ये 3 किलो गहू, 1 महिन्याचा शिधा आहे, 1 किलो शेंगदाणे आणि प्रोटीन म्हणजे प्रथिनयुक्त आहार पाहिजे. त्याच्यामुळं 1.5 किलो डाळ, कुठलीही डाळ, आणि म्हणजे 1/2 किलो गोड तेल, हे अशा प्रकारचा कोरडा शिधा आहे. आणि लहान मुलं असेल, मोठं असेल, सर्वांना हे आपण कोरडा शिधा देण्याचं त्या किटमध्ये आपल्याला देऊ शकतो आपण. आणि जेवढा कालावधीचा उपचार आहे म्हणजे कमीत कमी 6 महिने कालावधीचा उपचार आहे. पण काही रुग्णामध्ये जसं की आता फुफ्फुसाचा क्षयरोग म्हटलं तर 6 महिने आहे. आणि फुफ्फुसा व्यतिरिक्त सुद्धा क्षयरुग्ण आपल्याला दिसून येतात. जसं की मेंदूचा आहे, हाडाचा आहे, लिम्फ नोड आहे, गाठ येते मानेवरती, फुफ्फुसामध्ये पाणी होणं आहे, आतड्याचा आहे, महिलांमधले क्षयरोग आहे. तर म्हणजे जेवढे अवयव आहेत तेवढ्या प्रत्येक अवयवाचा TBचा रुग्ण आपल्याला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये कालावधी 9 महिने 1 वर्ष असू शकतो. तर जेवढा कालावधी आहे उपचाराचा तेवढा आपण पोषण आहार त्यांना देण्याचा आपला प्रयत्न हा आहे. रँडमली आम्ही प्रत्येकाने 5-5 ग्रामपंचायत ह्या व्हिजिट केलेल्या आहेत. कारण की ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला आपण पेशंट सपोर्ट ग्रुप असा आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये सरपंच म्हणून म्हटलं की मी पंचायत राज त्यांचा आपण इन्व्हॉल्व घेतलेला आहे. सरपंच, आपले ग्रामसेवक, आपला सब सेंटरला काम करणारे आपले समुदाय आरोग्य अधिकारी, ANM, आशा, मुख्याध्यापक आणि प्रतिष्ठित व्यक्ती, तसंच आपला TBचा स्टाफ यांची आपण तिथं एक ग्रुप तयार केलेला आहे, पेशंट सपोर्ट ग्रुप. आणि त्यांच्या माध्यमातून IEC ॲक्टिव्हिटी आपण त्या गाव पातळीवरती आपण केलेल्या आहेत. ही आपला पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये. आणि नंतर ते 6 निकष जे सांगितले त्या निकषावरती आपण काम केलेलं आहे. आणि त्या निकष फायनल करण्यासाठी
आपण आपले तालुका आरोग्य अधिकारी आणि म्हणजे पंचायत समिती यांच्याकडचा एक स्टाफ आणि वैद्यकीय अधिकारी, संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची टीम तयार करून व्हेरिफिकेशन आपण केलेले आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट स्तरावरती DTO, नंतर मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक, IMAचे प्रेसिडेंट, म्हणजे अदर आपण सेक्टर घेऊन डेप्युटी CO सर यांच्याकडे आणि आपले DHO सर यांच्या डिस्ट्रिक्ट व्हेरिफिकेशन कमिटी तयार करून आपण ते 44 ग्रामपंचायत, म्हणजे आमचे 52 ग्रामपंचायत आमचे त्याच्यामध्ये पात्र होते. परंतु म्हणजे मार्च महिन्यात आमची मीटिंग झाली 9 मार्चला. काही ठिकाणी एखादा पेशंट जर वाढला तर म्हणजे 52 पैकी 44 ग्रामपंचायत फायनल झाले, निकषमध्ये पात्र झाले. रुग्ण 2022 मध्ये आता माझ्याकडे 2020, 21, 22 असा पूर्ण डेटा आहे. 3041 एवढे रुग्ण आपण निदान केले होते आणि 23 मध्ये 3030. म्हणजे ड्रास्टिक असा चेंज किंवा हो थोडी माहिती सांगते तुम्हाला की 2000 जसं सप्टेंबर 22 पासून हा उपक्रम आहे. तर आपलं जे ADM ॲग्रो कंपनी आहे, मी सर्व निक्षय मित्र तुम्हाला थोडं डिटेल सांगते. तर त्यांनी 1200 फूड किट हे 2023 मध्ये दिले, जून 2023 मध्ये, मे जून 2000. क्षयरोगासाठी आता मला ॲक्च्युअल शासनाकडून TB साठी किती बजेट आहे हे मला थोडंसं क्लिअर करून सांगावं लागेल. पण मी एक सांगू इच्छिते की जो TBच्या बाबतीमध्ये त्याचं निदान आणि उपचार हे पूर्ण शासनाकडून फ्री ऑफ कॉस्ट आहे. की निदानसाठी सुद्धा सर्व डिस्ट्रिक्टमध्ये, जसं की आता आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा जी आधुनिक तपासणी, त्याला CBNAT TrueNAT ही तपासणी आपण म्हणतो की अद्ययावत तपासणी आहे की याच्यामध्ये पेशंट सुटू शकत नाही. तर ही तपासणी, आपल्या तपासणीसाठीची जी मशीन आहे ती आपल्याकडं सध्या 10 मशीन्स आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहेत. तसंच आता आणखी चालू वर्षामध्ये 24 मध्ये 5 मशीन्स आपल्याला शासनाकडून येत आहेत आणि म्हणजे 15 फायनान्समधून सुद्धा 5 मशीन्स आपल्याला येत आहेत. तर निदान करण्यासाठीची फॅसिलिटी आपल्याला शासनाने फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे. आणि दुसरं, हा जो लॉंग टर्म उपचार आहे किंवा जेवढी काही मेडिसिन लागणार आहे क्षयरुग्णासाठी, जेवढी काही औषधाला दाद न देणार आहे किंवा जी आधुनिक प्रकारची उपचार आहे ती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट शासनाने दिलेली आहे. तर याचा म्हणजे प्रयत्न शासनाचा आहे की 0 कॉस्ट पेशंटला पडा. जे म्हणजे आता हेल्थ केअर वर्कर किंवा जे डॉक्टर मंडळी आहेत, IPD मध्ये म्हणजे वॉर्डमध्ये काम करते, ICU मध्ये काम करते, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला क्षयरोगाचं प्रमाण हे आढळून येतं. तर आपण म्हणजे मेडिसिन डिपार्टमेंट, TB म्हणजे ठराविक डिपार्टमेंट याच्यामध्ये तर ज्या काही प्रोसिजर्स आहेत म्हणजे ह्या पेशंटसाठी ज्या वेगवेगळ्या प्रोसिजर्स किंवा याच्यामध्ये आपण त्यांना जे कोविडमध्ये N95 मास्क अशा प्रकारे वापरण्याच्या आपण सूचना ह्या त्यांना देणार आहेत की त्यांची वैयक्तिक काळजी घ्या, हे आपण त्यांना सूचना देत आहोत. दमा हे कसं आहे की हा असंसर्गिक आजार आहे. पहिला मुद्दा, असंसर्गिक आजार आहे आणि क्षयरुग्ण हा म्हणजे असंसर्गिक आजार असल्यामुळं याला काही जीवाणू विषाणू दमामध्ये तसं नाही आहे. तर दम लागतो ह्याच्यामध्ये, दमा याच्यामध्ये त्या पेशंटला ब्रेथलेस होतं किंवा दम लागतो. त्याच्यामध्ये जीवाणू विषाणू कुठला येत नाही, दमा एकापासून दुसऱ्याला पसरत नाही. आणि क्षयरुग्ण हा जीवाणूमुळे होता. जसं आता क्षयरुग्णाबद्दल मी सर्व तुम्हाला माहिती सांगितली. पण एक आहे की दमा किंवा जुनाट खोकला असणारे जे पेशंट आहेत त्यांना क्षयरुग्णाची भीती जास्त आहे, धोका जास्त आहे.